नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेचा आगामी भाग तुमच्या हृदयाचे ठोके चुकवणार आहे। एकीकडे दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचलेला आहे, दुसरीकडे घरात सुरू असलेल्या कारस्थानामुळे वातावरण आणखीच गरम होणार आहे। नात्यांची गुंफण आणि स्वार्थाच्या खेळाचा हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, मालिकेमध्ये आता आपल्याला असं बघायला भेटतं की इकडे आता घरामध्ये जग्गू आजी आहे। तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्याला 12 पर्यंत जागायचं आहे आणि माझ्या गावाकडे एक खेळ खेळला जातो आणि तो खेळ फार महत्त्वाचा आहे आणि तोच खेळ आपण इथे खेळणार आहोत, हे ऐश्वर्या म्हणते। मला माहीत आहे कृष्ण जन्माष्टमीला तुमच्या गावाकडे जी पद्धत आहे खेळ खेळण्याची ती कोणती आहे। मग तेव्हा पांढरी पाल तुला काय माहीत असणार। तेव्हा मग ऐश्वर्या सांगते की ते नारळाचा खेळ असतो, ज्याच्या पदरामध्ये ते नारळ पडतं त्याला संतान प्राप्त किंवा मूलप्राप्तीचा संकेत मिळतो, असं मला तिलोत्तमा मॉमने आधीच सांगितलं होतं या खेळाबद्दल। तेव्हा हे ऐकून जग्गू आत्याला देखील नवल वाटतं। त्यानंतर मग आता जग्गू आत्या खेळाचे सर्व नियम आणि खेळ कसा खेळायचा याबद्दल सगळ्यांना माहिती देते आणि सोहम आणि बबलूला ते रूममध्ये ठेवलेले 4 नारळ जे असतात ते आणायला पाठवते। तेव्हा ऐश्वर्या मनात विचार करते की मला माहीत होतं की ही म्हातारी अशीच काहीतरी खेळ खेळायला लावणार, म्हणून त्यामुळे मी आधीच ते जे नारळ आहे ना त्यावर मार्क करून ठेवलेला आहे। त्यामुळे यावेळेस आता तू नारळ माझ्याकडेच येणार आणि एकदा का माझ्याकडे नारळ आला की या घरामध्ये माझं वर्चस्व वाढणार, सगळेजण अमृताप्रमाणेच मग माझ्या मागे पुढे करणार आणि काही काळासाठी का होईना पण या घरावर माझी सत्ता असेल। आता असा ऐश्वर्याचा डाव असतो। त्यानंतर मग पुढे आपण बघतो की इकडे आता बबलू जो आहे तो 4 नारळ आतमध्ये घेऊन येतो आणि मग आजी सांगते की या नारळामध्ये एक चांदीचा नारळ आहे आणि त्या चांदीच्या नारळामध्ये बालकृष्ण आहे आणि तो नारळ ज्याच्या पण ओटीत जाईल तिला संतान प्राप्ती किंवा मूलप्राप्तीचा संकेत मिळणार आहे, तिच्यामुळे या घरात पाळणा हलणार आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्का बसतो, कारण की ऐश्वर्याला हे माहीत नसतं की इथे 4 नारळाचा गेममध्ये यूज होणार आहे आणि एकाच वेळी हे 4 नारळ एकमेकांना पास करायचे आहेत आणि त्यापैकी एक नारळ ज्यावेळेस एकीच्या ओटीत पडेल त्यावेळेस हे कळेल की नेमकं कोणाला मूल होणार आहे, कोणाला संकेत देवाचा येणार आहे। इकडे मात्र ऐश्वर्याची फजिती झालेली असते आणि ऐश्वर्या विचार करते की आता काही खरं नाही, जो मी प्लॅन केला होता तो पूर्णपणे आता फ्लॉप होताना मला दिसत आहे। मग त्यानंतर खेळायला सुरुवात होते। ऐश्वर्या, तारा, अमृता आणि सावली या चौघीजणी रिंगण करून बसतात। तिकडे जगन्नाथ देखील सोफ्यावर बसून हा सगळा खेळ बघत असतो। सारंग, सोहम हे सगळेजण तिथे असतात। खेळायला सुरुवात होते आणि मग नारळ एकाकडून दुसऱ्याकडे पास होत असतात। ज्यावेळेस ऐश्वर्याच्या हातात नारळ जात असतं तेव्हा ऐश्वर्या फक्त मी मार्क केलेला नारळ आता याच्यामध्ये कसा ओळखायचा आणि मग त्यामुळे तिचा चेहरा पुरताच पडलेला असतो। तेव्हा बबलूला मात्र फारच हसू येतं असतं, कारण की ऐश्वर्याचा पूर्ण डाव हा बबलूने उधळलेला असतो। बबलूने ते जे 4 नारळ आणलेले असतात ऐश्वर्याने त्यापैकी एका नारळाला टिक केलेलं असतं आणि जेव्हा बबलूला हे कळतं तेव्हा बबलू 4ही नारळावर मार्क करून ठेवतो। त्यामुळे ऐश्वर्याकडे जेव्हा पण नारळ जातं त्या प्रत्येक नारळावर मार्क केलेला दिसत असतो। त्यामुळे ऐश्वर्याचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो। गाणं चालू असतं, नारळ एकाकडून दुसऱ्याकडे पास होत असतात आणि मग शेवटी गाणं संपायच्या वेळेस मात्र हे नारळ चांदीचे जे नारळ आहे ज्यामध्ये बाळकृष्ण आहे ते नारळ सावलीच्या ओटीत जातं आणि सावली बघते तर त्यामध्ये तिला चांदी दिसते। मग तेव्हा गाणं संपण्याच्या ठीक 1 ते 2 सेकंद अगोदर तिने अमृताला पास करते आणि इथेच खेळ बदलतो। सावलीने त्याच्याजवळ आलेलं चांदीचं नारळ मुद्दामून अमृताच्या ओटीत टाकलेलं आहे हे जगन्नाथ बघतो। जगन्नाथला हे बघून धक्का बसतो आणि अमृताच्या ओटीत नारळ जाताच गाणं स्टॉप होतं आणि मग आजी म्हणते की सगळ्यांनी आता आपापल्या जवळचा जे रुमालात नारळ आहे त्यांनी उघडायचा आहे
आहे आणि सगळेजण आपल्या जवळचे रुमालातले उघडतात आणि तेव्हा अमृताच्या रुमालामध्ये चांदीचं नारळ असतं. आणि मग हे बघून तिलोत्तमाला मात्र फारच आनंद होतो, तर आजीला देखील फार आनंद होतो. आजी लगेच जगन्नाथला म्हणते, काय रे, आज तुझी विद्या फेल झाली की तुझा अभ्यास कमी पडला? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, माझा अभ्यासही कमी पडला नाही आणि माझी विद्याही फेल झालेली नाही, पण कधी कधी काही गोष्टी जशा समोर दिसतात तशा नसतात. कधी कधी सत्य हे मागे लपवलेलं असतं. आता अमृताच्या ओटीत नारळ आहे, तिला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मग जगुआत्या म्हणते, तर मग आता ठरलं, आता पूजेचा मान हा अमृतालाच असेल. आता या अमृताच बाळकृष्णाची पूजा करेल आणि त्यानंतर मग बाळकृष्णाची पूजा केली जाते. पुढे इकडे आपण बघतो की आता ज्यावेळेस ऐश्वर्या किचनमध्ये जाते, ऐश्वर्या विचार करते की चांदीचा नारळ अमृताच्या ओटीत आहे, याचा अर्थ ती परत एकदा तिला बाळ होण्याचे संकेतही देत आहे. मला तर या गोष्टीवर विश्वास नाही, पण तरीसुद्धा मी माझी काळजी घेतली पाहिजे आणि तिला ते पावडर सतत दिले पाहिजे. ती लगेच तो पावडरचा डब्बा घेते, दुधाचा ती ग्लास घेते आणि ते पावडर त्याच्यामध्ये टाकते आणि अमृताला देण्यासाठी ती निघालेलीच असते, पण तिचा डाव तिथेच फसतो. तेवढ्यात तिथे जगुआत्या येते. जगुआत्या म्हणते, ऐश्वर्या तू हे काय करत आहेस? अगं हे दूध कोणासाठी नेत आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे दूध मी अमृतासाठी नेत आहे, हे दूध पिल्याने बाळ होतं. तेव्हा जगुआत्या म्हणते, असं काही नसतं, पावडर पिल्याने कुठे बाळ होत असतं का? तसं काहीच नसतं, बघू ती बॉटल कोणती आहे. आणि मग ती ऐश्वर्याकडून ती बॉटल घेते आणि सरळ पाण्यात नेऊन टाकते. पाण्यात टाकल्यामुळे इकडे मात्र ऐश्वर्याचा आता संताप झालेला असतो. जगुआत्यासमोर तिचं काही चालत नसतं. मग आता काय करावं तिला काही सुचत नाही. तेवढ्यात ऐश्वर्या ग्लास उचलते आणि जात असते. तेव्हा जगुआत्या म्हणते, हा दुधाचा ग्लास आता कोणासाठी नेत आहेस? तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, आजच्या दिवस का होईना अमृताला हे दूध दिले पाहिजे. पण जगुआत्या म्हणते, तिला नाही गरज, आता ही खरी गरज तुलाच आहे. आणि जगुआत्या तो ग्लास घेते आणि तिलाच बळजबरी दूध पाजते. तर इकडे आपण बघतो की अमृता सावलीला बाजूला घेऊन जाते आणि सावलीला म्हणते, बघ सावली, हे तू काय केलं आहेस? मला माहीत आहे की तू मुद्दामून तू नारळ माझ्या ओझळीत टाकलेला आहेस. मग तेव्हा सावली तिला समजावून सांगते, बघा मी तुम्हाला एका बहिणीप्रमाणे मानते आणि मला माहीत आहे की आई न होण्याचे दुःख काय आहे व त्यामुळेच मी हे असं केलं आहे आणि काय फरक पडतो? उलट तुम्हाला जर बाळकृष्ण झाला तर त्यातच सगळ्यांना आनंद आहे. तेव्हा ते सांगते, पण आता नेहमीच माझ्यासोबत जे होत आहे ना, आणि त्यातली त्यात आता तर मला माझ्या नवऱ्याची देखील साथ नाही. सावली, हे सगळं कसं होणार? तेव्हा सावली म्हणते, बघा आपल्या हातात काही नसतं, शेवटी देवाची इच्छा आहे. जेव्हा वेळ आली तेव्हा ही गोष्ट नक्कीच होईल. तर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला दमदार ट्विस्ट बघायला भेटणार आहे. सगळेजण नाश्त्यासाठी जमलेले असतात आणि नाश्त्याच्या टेबलवर मीटिंगच्या गप्पा चालत असतात. तिलोत्तमा म्हणत असते की आज महत्त्वाची मीटिंग आहे आणि तिथे आपल्याला हजर राहायला पाहिजे. तेवढ्यात तिथे जगुआत्या येते आणि जगुआत्या म्हणते, अरे चंद्या, कसल्या मीटिंगच्या गप्पा मारतो रे? तुम्ही सणवार काही आहे का नाही तुम्हाला? काल एवढा छान कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आपण घरी केला, आता आपल्याला दहीहंडीचे कार्यक्रम दणक्यात साजरा करायचा आहे. त्यामुळे ताबडतोब दहीहंडी साजरी करायला लागा. आता दहीहंडीचं नाव ऐकताच सोहम बबलू या दोघांना फारच आनंद होतो, तर सावलीला देखील आनंद. तेव्हा चंद्रकांत सारंगला दहीहंडीची तयारी करण्यासाठी सांगतो. सावली आता दहीहंडीची तयारी करण्यासाठी जात असताना सारंग तिला अडवतो. तेव्हा सावली म्हणते, सारंग सर, माझी वाट सोडा. तेव्हा सारंग म्हणतो, पण पहिले आहो म्हणून हाक मार. सावली लाजून आहो अशी हाक देते आणि तेव्हा सारंग तिच्या जवळ जातो आणि मग मालिकेचा भाग संपतो. तर मित्रांनो, बघूयात आता पुढे काय होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सावळ्याची जणू सावली या मालिकेचे इंटरेस्टिंग भाग बघण्यासाठी.